कोकणात गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळते। बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास राहिले असताना बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आता लोकांची मोठी गर्दी झाली आहे। डेकोरेशन साहित्य, किराणा माल, फळं, फुलं खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। गणपती सणाच्या खरेदीसाठी सिंधुदुर्गातील बाजारपेठा तुडुंब झालेल्या आहेत। यामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं असेल तर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुख्य बाजारपेठ असलेल्या पुणे शहरामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे गर्दी झालेली आहे। डेकोरेशनचं साहित्य असेल किंवा जे माटवी गणपतीच्या माटवीसाठी जे साहित्य लागतं त्या खरेदीसाठी सुद्धा इथे गर्दी पाहायला मिळते आपल्याला। या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकची दुकाने असतील किंवा जी किराणा मालाची दुकाने असतील यामध्ये सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। या भाजी खरेदीसाठी सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं असेल तर आज शेवटचा दिवस आहे। उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल पूर्ण राज्यभर गणेशोत्सवाची धूम असणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीय मुंबईकर आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे एकंदरीत गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पाहिलं असेल तर आज संध्याकाळी सुद्धा जे प्रमुख बाजारपेठा आहे तिथे सुद्धा अशाच प्रकारे गर्दी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।